नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण या पीपीटी मार्फत जगातली 7 आश्चर्य कोणती आहेत याच्याविषयी जाणून घेणार आहोत. याच्यापूर्वी आपण बघितलं होतं, काही जी आश्चर्य होती ती आता नवीन म्हणजे आधुनिक जी लिस्ट तयार केलेली आहे, त्याच्यामधून ती वगळण्यात आलेली आहे. तर 7 आश्चर्यांच्या विषयी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ बघणं खूप गरजेचं आहे. ही पीपीटी बघणं खूप गरजेचं आहे. जगातील 7 आश्चर्य. आता ही जगातील 7 आश्चर्य कोणते आहेत? ते पहिले पिक्चर्स मी तुम्हाला इथे दाखवत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्क्रीनवर आता ही जी 7 आश्चर्य आहेत, त्याच्यामध्ये आपल्याकडे ताजमहल तुम्हाला दिसतच आहे. पूर्वीची असलेली काही आश्चर्य वगळून आता युनेस्को मार्फत नवीन लिस्ट जारी करण्यात येते. त्याच्यापैकी एक आश्चर्य आपण बघणार आहोत. चला तर मग बघूया जगातील 7 आश्चर्य. बघा चीनची भिंत. या चीनच्या भिंतीविषयी आपल्याला माहीतच आहे, की किती मोठी भिंत आहे. म्हणजे उत्तरेकडून होणारं आक्रमण रोखण्यासाठी इथे चीनची भिंत बांधण्यात आली. चीनच्या भिंतीविषयी आपण इथे थोडक्यात माहिती बघणार आहोत. त्याच्यापूर्वी ही स्लाइड आणि त्याच्याविषयी माहिती आपण बघून घेऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला स्क्रीनवर ही अवाढव्य अशी खूप लांब पसरलेली चीनची भिंत दिसते. याच्याविषयी आपण जाणून घेऊया. चीनची भिंत जगभरात द ग्रेट वॉल ऑफ चायना म्हणून ओळखली जाते. या भिंतीचं निर्माण कधी केलेलं आहे तर 7 ते 16व्या शतकाच्या दरम्यान या भिंतीची निर्मिती करण्यात आलेली आहे. आता या भव्य भिंतीच्या निर्माणासाठी काय काय वापरण्यात आलेलं आहे तर माती, दगड, विटा, लाकूड इत्यादींचा वापर करण्यात आलेला होता. उत्तरेकडील मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं, की उत्तरेकडील आक्रमणकारी रोखण्याकरिता चीनमधील वेगवेगळ्या राज्यांच्या शासकांद्वारे या भिंतीचे निर्माण करण्यात आलेले आहे. म्हणजे उत्तरेकडून आक्रमण होऊ नये म्हणून उत्तरेकडल्या बाजूला ही भिंत, एवढी मोठी भिंत आपल्याला स्लाइडवर दिसत आहे पिक्चरच्या मार्फत, ती उभारण्यात आली होती. ही भिंत एवढी विशाल आहे. बघा, या भिंतीविषयी आपण थोडं जाणून घेऊया, की तिला अंतरिक्षमधून देखील पाहिले जाऊ शकते. म्हणजे स्पेसमधून सुद्धा पाहिले जाऊ शकते. या भिंतीची लांबी साधारण 6,400 किलोमीटर आणि उंची आहे 35 फूट. आणि या भिंतीवर लक्षात घ्या 10 ते 15 लोकं अगदी हातात हात घालून उभी राहिली तर आरामशीर चालतील, एवढी त्याची रुंदी आहे. असं सांगितलं जातं, की या भिंतीचे निर्माण करण्यासाठी 20 ते 30 लाख लोकांनी आपले संपूर्ण जीवन लावले होते. म्हणजे ही भिंत निर्माण करण्यासाठी साधारण 20 ते 30 लाख लोकांनी आपलं जीवन इथे पूर्णपणे अर्पित केलं होतं. आता पुढलं आश्चर्य बघूया. ते आहे चिचेन इत्जा. तर चिचेन इत्जा विषयी माहिती आणि त्याचा पिक्चर जो आहे तो आपल्या स्क्रीनवर दिसत आहे. आता जगातील 7 आश्चर्यामध्ये चिचेन इत्जा या मेक्सिकोमधील अतिप्राचीन आणि विश्वप्रसिद्ध मयान मंदिराचा समावेश करण्यात आलेला आहे. हे विश्वप्रसिद्ध असं मंदिर आहे ज्याचं नाव आहे मयान मंदिर. आता याचे निर्माण कधी केले होते तर 600 ईसा पूर्व करण्यात आलं. म्हणजे इसवी सनापूर्वी 600 वर्षापूर्वी केलेलं होतं. चिचेन इत्जा मेक्सिकोमधील सर्वात प्राचीन मंदिरापैकी एक आहे. म्हणजे मेक्सिकोमध्ये जी मंदिर आहेत त्याच्यातलं अतिप्राचीन हे मंदिर आहे. हे मंदिर 5 किलोमीटर अंतरावर पसरलेलं आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, की 5 किलोमीटर अंतरावर हे जे मंदिर आहे ते पसरलेलं आहे. याचा आकार पिरॅमिड प्रमाणे आहे व या मंदिराची उंची 79 फूट आहे. लक्षात घ्या. म्हणजे मंदिराची उंची किती सांगितली इथे 79 79 फूट आणि मंदिर चढण्याकरिता 365 पायऱ्या आहेत. आता या 365 पायऱ्या का उभारण्यात आल्या तर जे वर्षामध्ये 365 दिवस असतात त्याचे प्रतीक म्हणून अशा प्रकारच्या 365 पायऱ्या इथे बांधण्यात आल्या. चिचेन इत्जा मंदिराची सुंदरता, भव्यता, सुंदर वास्तुकला म्हणजे ती कशा प्रकारे त्याची आर्किटेक्ट कशा प्रकारे आहे. पवित्र कुंडे पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक इथे येतात व त्यामुळेच या मंदिराला जगातील 7 आश्चर्यामध्ये स्थान देण्यात आलेले आहे. याच्या पुढलं आश्चर्य आपण बघूया. जे आहे पेट्रा. आता पेट्रा विषयी काय थोडीशी माहिती आणि त्याचा पिक्चर आपल्या स्क्रीनवर दिसत आहे. पेट्रा दक्षिण जॉर्डनमध्ये स्थित एक ऐतिहासिक नगर आहे. म्हणजे इतिहासकालीन नगर आहे. आपल्या अद्भुत कलाकृतीमुळे हे शहर जगातील 7 आश्चर्यामध्ये सामील आहे. त्याची जी कलाकृती आहे त्याच्यामुळे 7 आश्चर्यामध्ये त्याला सामील करण्यात आलेलं आहे. या शहरात मोठी-मोठी चट्टान कापून म्हणजे पर्वत, डोंगर कापून त्यांच्यापासून ही कलाकृती बनवण्यात आली आहे. या शहराला रोज किंवा गुलाब सिटी देखील म्हटले जाते.
याचं कारण काय? तर इथे कापलेले सर्व दगड जे आहेत ते लाल रंगाचे आहेत. पेट्रा जॉर्डनमधील मुख्य आकर्षणाचे केंद्र आहे. येथे दरवर्षी भरपूर पर्यटक येतात. पेट्रामधील उंच-उंच मंदिरे, तलाव सर्व काही आकर्षणाचे प्रमुख केंद्र आहे पेट्रा. आता आपण दक्षिण जॉर्डनमधलं हे पेट्रा नावाचं ऐतिहासिक नगर इथे बघितलेलं आहे. हे जगातलं 7 आश्चर्यापैकी एक आश्चर्य आहे. आता ह्याच्या पुढील आश्चर्य आपण पाहणार आहोत. ते म्हणजे माचू पिच्चू. आता माचू पिच्चू बद्दल माहिती आणि त्याचं पिक्चर, त्याचं चित्र आपण स्क्रीनवर बघत आहोत. माचू पिच्चू हे दक्षिण अमेरिकेच्या पेरूमध्ये स्थित आहे. हे पेरू नावाचं जे देश आहे छोटासा. तर याच्यामध्ये हे ऐतिहासिक शहर आहे. हे शहर एका उंच व लहान टेकडीवर स्थित आहे. म्हणजे छोटीशी आणि थोड्या मोठ्या किंवा छोट्या प्रमाणात असे टेकड्या आहेत तिथे. त्याच्यावर स्थित आहे. समुद्र तळापासून याची उंची अंदाजे 2430 मीटर आहे. आता माचू पिच्चू शहरात 15 शतकात इंका जातीचे लोक राहायचे. 15व्या शतकात कुठल्या जातीचे लोक राहायचे? तर इंका जातीचे. इतक्या उंचीवर शहर कसे बनले आहे आणि एवढ्या उंचीवर लोक कसे राहायचे? ही याविषयीची अद्भुत बाब आहे. म्हणजे 2430 मीटरवर हे लोक उंचीवर लोक राहायचे कसे? याच्याबद्दलची एक अद्भुत बाब या माचू पिच्चूच्या संदर्भात आहे. या शहराचे निर्माण राजा पचाकृतीने केलेलं आहे. परंतु 100 वर्षानंतर स्पेनने या शहरावर विजय मिळवला आणि या विजयानंतर इथून हे पचाकृती अ, हे शहर सोडून गेले आणि यानंतर इथे सभ्यता हळूहळू नष्ट झाली. इसवी सन 1911 मध्ये अमेरिकेचे प्रसिद्ध इतिहासकार हिरम बिंघम यांनी या शहराचा शोध लावला. कधी? 1911 मध्ये. आणि हे सुंदर व ऐतिहासिक शहर जगाच्या समोर आणले. आता याच्या पुढची स्लाइड आपण बघणार आहोत. ख्रिस्त द रिडीमर याच्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया. याचं चित्र तुम्हाला इथे दिसतंय. ख्रिस्त द रिडीमर म्हणून ओळखले जाणारे हे आश्चर्य परमेश्वर येशू ख्रिस्त यांची एक प्रतिमा आहे. तुम्हाला माहित आहे इंग्लंड, अमेरिका या भागात येशू ख्रिस्त म्हणजे ख्रिश्चन लोक जास्त राहतात. तर त्या येशू ख्रिस्ताची प्रतिमा इथे आहे. जगातील 7 आश्चर्यामध्ये असलेली ही प्रतिमा जगातील सर्वाधिक उंचीच्या प्रतिमांमध्ये सामील आहे. ब्राझील देशातील रिओ दी जेनेरिओ या शहरात स्थापित असलेली येशू ख्रिस्ताची प्रतिमा 38 मीटर उंच व 30 मीटर रुंद आहे. लक्षात घ्या, उंची मीटरमध्ये दिलेली आहे आणि रुंदी सुद्धा दिलेली आहे. या मूर्तीचे वजन 635 टन मानले जाते. येशू ख्रिस्ताचा या प्रतिमेचे निर्माण 1922 ते 1931 या दरम्यान करण्यात आले होते. फ्रेंचचे महान मूर्तिकार लेंदोस्की यांनी या मूर्तीला तयार केलेले आहे. आज ही मूर्ती रिओ शहराच्या 700 मीटर उंच कोर्कोवाडो पर्वतावर स्थित आहे. पर्वताचं नाव आहे कोर्कोवाडो आणि तिथे ही मूर्ती उभी आहे. याच्या पुढचं आपण आश्चर्य बघणार आहोत. रोमन कोलोजियम. आता ह्याचं चित्र आणि याच्याविषयी थोडीशी माहिती आपण इथे बघत आहोत. रोमन कोलोजियम इटली देशामधील रोम शहराच्या मध्यात स्थित आहे. हे एक विशाल स्टेडियम आहे, जेथे प्राचीन काळामध्ये प्राण्यांची लढाई, कुस्ती, सांस्कृतिक कार्यक्रम व खेळाचे आयोजन केले जायचे. याचे निर्माण त्या काळातील शासक वेस्पियन ने 17 ते 72 ईसा पूर्व केले होते. रोमन कोलेजियम एक अंडाकार आकाराचे वास्तू आहे. या वास्तूचा आकार हा अंडाकार आहे. याच्या भव्यतेचा अंदाज यावरून लावता येतो की याला फक्त रेती आणि कॉन्क्रीटने बनवण्यात आलेले आहे व यामध्ये एका वेळी 50,000 लोक एकत्रित बसू शकतात. नैसर्गिक आपत्ती आणि भूकंपामुळे आज रोमन कोलोजियम काही प्रमाणात नष्ट झाले आहे, परंतु त्याची विशालता आणि भव्यता आजही अमर आहे आणि त्याच्यामुळेच जगातील 7 आश्चर्यामध्ये हे सामील केलं गेलेलं आहे. आता बघतोय भारतामधलाच ताजमहाल. ताजमहालविषयी माहिती आपण इथे बघणार आहोत. त्याचं चित्र सुद्धा तुम्हाला दिसत आहे. भारताची शान असलेले ताजमहाल आग्रा शहरात स्थित आहे. ताजमहालला जगातील 7 आश्चर्यामध्ये सामील करण्यात आले आहे. ताजमहालचे निर्माण मोगल बादशाह शहाजहान याने आपली पत्नी मुमताज बेगम हिच्या आठवणीत इसवी सन 1632 मध्ये बनवले होते. आता ताजमहाल पांढऱ्या संगमरवर पासून बनवलेले एक महाल आहे. ताजमहाल सारखी कलाकृती जगात कुठेही पाहावयास मिळणार नाही. ताजमहाल बनवण्यासाठी जवळपास 15 वर्षाचा कालावधी लागला व असे मानले जाते की ताजमहालचे निर्माण कार्य पूर्ण झाल्यावर
मुघल बादशाह शहाजहान याने बांधकाम करणाऱ्या सर्व मजुरांचे हात कापून टाकले, जेणेकरून अशा प्रकारची कलाकृती परत कुठे उभी राहू नये म्हणून ते जे शहाजहान होते त्यांनी त्या मजुरांचेच हात कापून टाकले. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे जगातील 7 आश्चर्य आपण या पीपीटी मार्फत बघितलेली आहेत. धन्यवाद.